नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत, IMP प्रश्न असणार आहेत. त्याचसोबत काही महत्त्वाची माहिती देखील आपण कव्हर करणार, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी आपल्याला वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. जेवढी काही माहिती या ठिकाणी सांगण्यात येईल तर ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग कितवा असणार आहे तर 535वा भाग असणार आहे, ज्यामध्ये आपण 8 ऑगस्ट 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे जेवढे काही प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. नाव आहे लक्ष सरकारी नोकरी. यूट्यूब चॅनल असेल किंवा टेलिग्राम आणि इंस्टाग्राम तिन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, फॉलो करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण महत्त्वाचे पेज जे असतो बघा तर ते अपलोड करत असतो. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी टेलिग्रामला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. याबद्दल जेवढी काही माहिती या ठिकाणी सांगण्यात येईल तर ते आपल्याला लिहून घ्यायची आहे. पहिलाच प्रश्न, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने अंतराळातील 1999 XA-169 या लघुग्रहाला कोणाचे नाव दिले आहे? अंतराळामध्ये हा 1999 XA-169 एक लघुग्रह आहे. ज्या लघुग्रहाला पर्याय ब डॉक्टर श्रीराम सरन, काय डॉक्टर श्रीराम सरन यांचं नाव देण्यात आलेलं आहे, ज्यावर शिक्कामोर्तब हा केलेला आहे. कोणी तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ. लक्षात ठेवायचा आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने अंतराळातील 1999 XA-169 या लघुग्रहाला डॉक्टर श्रीराम सरन यांचं नाव हे दिलेले आहे. हे डॉक्टर श्रीराम सरन आहेत कोण तर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ आहेत. लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या ठिकाणचे आहेत तर कोल्हापूर, आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरचे आहेत. ते सध्या अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमध्ये ग्रह रडार शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते सध्या कुठे आहेत तर अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमध्ये ग्रह रडार शास्त्रज्ञ म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. सूर्यमालेतील ग्रह व उपग्रहावरील त्यांच्या संशोधनाच्या गौरवार्थ हा जो काही सन्मान आहे तर तो त्यांना प्राप्त झाला आहे. हा 1999 XA-169 जो लघुग्रह आहे तर तो मंगळ व गुरु ग्रहांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रह पट्ट्यांमध्ये सूर्याभोवती फिरत आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कुठे तर मंगळ व गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह पट्ट्यांमध्ये हा सूर्याभोवती फिरत आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा, याला स्टार मार्क ठेवायचा आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक दुसरा, मक्का संयुक्त संरक्षण करार खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये झाला आहे? हा देखील महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की. सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की या 3 देशांमध्ये हा मक्का संयुक्त संरक्षण करार झालेला आहे, ज्याला आपण शॉर्टमध्ये इस्लामिक नाटो देखील म्हणू शकतो. इस्लामिक नाटो किंवा मक्का संयुक्त संरक्षण करार, तर हा 3 देशांमध्ये झाला आहे. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की. तिन्ही देश पाहिले. नाव काय आहे? मक्का संयुक्त संरक्षण करार. स्वाक्षरी जर आपण पाहिली तर ती 7 ऑगस्ट 2026 रोजी झालेली आहे. ठिकाण आहे मक्का, सौदी अरेबिया. सौदी अरेबियातील मक्का या ठिकाणी स्वाक्षरी झालेली आहे 7 ऑगस्ट 2026ला. आता यामध्ये काही मुख्य तरतुदी आहेत, त्या कोणकोणत्या आहेत तर एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाला तर तिन्ही देशांवरील हल्ला तो मानला जाईल. म्हणजे जर अ वर हल्ला झाला तर ब, क या तिन्ही देशावर देखील हल्ला मानला जाईल. म्हणजे सौदी अरेबियावर जर हल्ला झाला तर त्यामध्ये पाकिस्तान, तुर्की हे जे काही 3 देश आहेत बघा, तर त्या तिन्ही देशांवरील तो हल्ला मानला जाईल, अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता यामागचा उद्देश काय आहे तर सामूहिक संरक्षण व प्रादेशिक सुरक्षा मजबूत करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
हा अधिकृतपणे इस्लामिक नाटो नावाचा नाटो सदृश संघ नाही. माध्यमांमध्ये या करारासाठी हे वर्णन वापरले जाते. जे मी सांगितलं बघा इस्लामिक नाटो, ते फक्त एक माध्यमांमध्ये करारासाठी हे वर्णन वापरले जात आहे. मेन कराराचं नाव आहे मक्का संयुक्त संरक्षण करार. 3 देश जर आपण पाहिले तर त्यांची ताकद इथे पाहिली तर सौदी अरेबियाकडे आर्थिक सामर्थ्य आहे, पैसा भरपूर आहे त्या देशाकडे. तुर्कीकडे जर पाहिलं तर आधुनिक लष्करी व संरक्षण तंत्रज्ञान आहे आणि पाकिस्तानकडे मोठे सैन्य असून अण्वस्त्रधारी देश जर आपण पाहिला तर तो पाकिस्तान आहे. शहाबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान विचारले जाऊ शकतात. महत्त्व जर आपण पाहिलं तर पश्चिम आशियातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीत 3 देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होणार आहे आणि या कराराचे नेमके लष्करी दायित्व व अंमलबजावणीचे काही तपशील अद्याप स्पष्ट नाहीत. प्रश्न क्रमांक 3, सेंट लुईस रॅपिड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा कशाची स्पर्धा आहे? तर ही बुद्धिबळची स्पर्धा आहे जी अलीकडेच कोणी जिंकलेली आहे? तर या स्पर्धेचं विजेतेपद जर आपण पाहिलं तर पर्याय अ रमेश बाबू प्रज्ञानंद किंवा आर प्रज्ञानंद, दोन्ही नाव लक्षात ठेवायचे आहेत. वैशाली रमेश बाबू आणि रमेश बाबू प्रज्ञानंद हे जे काही 2 आहेत बघा, तर ते बहीण भावंड आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीही ग्रँडमास्टर आहेत भारताचे. रमेश बाबू प्रज्ञानंद यांनी अलीकडेच सेंट लुईस रॅपिड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2026 ही जिंकलेली आहे. याबद्दल थोडीशी एक्स्ट्रा माहिती आपण या ठिकाणी घेतलेली नाही. जर आपल्याला हवी असेल तर ती टेलिग्रामला मिळून जाईल. 4था प्रश्न आहे, गोव्यात एसटी राजकीय आरक्षण कायदा हा कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गोव्यामध्ये एसटी राजकीय आरक्षण कायदा जर आपण पाहिला तर तो पर्याय क 6 ऑगस्ट 2026. 6 ऑगस्ट 2026 पासून गोव्यामध्ये एसटी राजकीय आरक्षण कायदा हा लागू करण्यात आलेला आहे, जे केंद्र सरकारने अधिकृतपणे राजपत्रामध्ये जाहीर केलेले आहे. कोणीतरी केंद्र सरकारने. केव्हा? 6 ऑगस्ट 2026 रोजीपासून हे आता एसटी राजकीय आरक्षण कायदा गोव्यामध्ये लागू झालेले आहे. या ऐतिहासिक अधिसूचनेमुळे गोव्यातील 40 सदस्यांच्या विधानसभा सभागृहामध्ये अनुसूचित जमाती, जी आपली एसटी समाज आहे, तर या अनुसूचित जमाती समाजासाठी राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला असून आदिवासी बांधवांच्या 30 वर्षांचा जो काही संघर्ष होता, तर त्या संघर्षाला आता यश मिळाले आहे. याने होणार काय आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार एसटी समाजाच्या लोकसंख्येवरून आरक्षण द्यायचे झाल्यास विधानसभेतील 40 पैकी किती? विधानसभेतील 40 पैकी 4 जागा ज्या असतात, 4 जागा ज्या आहेत, तर त्या एसटी समाजाकरिता राखीव ठेवाव्या लागणार आहेत. 40 पैकी किती? तर 4 जागा ह्या एसटी समाजासाठी आता राखीव ठेवाव्या लागणार आहेत, जर 2011च्या जनगणनेनुसार एसटी समाजाच्या लोकसंख्येवरून आरक्षण द्यायचे झाल्यास. 2027च्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एसटींना हे आरक्षण मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असून हे प्रथमच घडणार आहे. निवडणूक केव्हा होणार आहे विधानसभेची? तर 2027ला होणार आहे आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे आरक्षण मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. प्रश्न कोण आहेत? प्रमोद सावंत आहेत गोव्याचे मुख्यमंत्री. जर विचारले तर प्रमोद सावंत आहेत. पणजी ही गोव्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 5, विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI हे कोणी विकसित केलेले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. हे विकसित कशासाठी केलं आहे? तर विषारी पदार्थ ओळखण्यासाठी. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर IIT गुवाहाटी, पर्याय क IIT गुवाहाटी. गुवाहाटी या IITने बघा विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI हे विकसित केलेले आहे. उपकरणाचे नाव काय आहे? EI हे उपकरण आहे. प्रकार जर आपण पाहिलं तर कमी किमतीचे पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण आहे. कमी किमतीचे पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण आहे. यामागचा उद्देश काय आहे? तर पाणी आणि जैविक नमुन्यांमधील विषारी पदार्थ व कर्करोगास कारणीभूत जड धातूंचा जलद शोध हा यामार्फत घेण्यात येणार आहे. तत्व जर आपण पाहिलं तर बिअर लॅम्बर्ट नियम, जागेवरच चाचणी करता येते. उपकरणाची किंमत आपण पाहिली तर सुमारे 3,500 रुपये. शोधले जाणारे दूषित घटक कोण आहेत? तर आर्सेनिक, शिशे, लोह, क्रोमियम फ्लोराईड, एशेरिचिया कोलाय असे जे काही
दूषित घटक आहेत तर ते यामार्फत शोधले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 6 नीती आयोग शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 नुसार पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते? एक प्रश्न तुमच्यासाठी. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली होती? 2015 साली झाली होती. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान जे असतात बघा तर ते नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. ही झाली महत्त्वाची माहिती. काही दिवसांपूर्वी नीती आयोगाचे उपाध्यक्ष बदललेले आहेत. आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण बनल्यात? आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्नाकडे येऊया. नीती आयोग शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 नुसार पहिल्या क्रमांकाचं राज्य आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं राज्य त्या ठिकाणी येतं पंजाब. पंजाबने केरळला मागे टाकले. कोणाला? केरळला मागे टाकले आहे. आणि केरळला मागे टाकत पंजाब हे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरलेलं आहे. कशामध्ये? तर नीती आयोग शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 नुसार. थोडीशी माहिती. निर्देशांक कोणता? शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक. जारी करणारी संस्था कोणती आहे? नीती आयोग आहे. जी 2-3 महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत नीती आयोगाबाबत. प्रथम क्रमांकाचे राज्य आहे पंजाब, ज्याने केरळला मागे टाकलेले आहे आणि पहिले स्थान पटकावलेलं आहे. पंजाबच्या क्रमवारीतील झेप जर आपण पाहिली तर 2020 मधील 27 स्थानावरून 2026 मध्ये थेट पहिल्या स्थानावर झेप ही घेतलेली आहे. घोषणा 6 ऑगस्ट 2026 रोजी झाली. शिक्षण मंत्री हरजोत सिंग बेन्स यांनी ही घोषणा केलेली आहे. निर्देशांकाचे मुख्य निकष जर आपण पाहिले तर उपलब्धता, पायाभूत सुविधा, समानता, प्रशासन, अध्ययन, निष्पत्ती आणि शिक्षकांशी संबंधित मापदंड हे निर्देशांकाचे प्रमुख निकष आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहिले स्पेस वॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे अंतराळवीर हे कोण ठरले आहेत? तर पहिले स्पेस वॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे अंतराळवीर कोण ठरलेले आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. ज्याचं उत्तर आहे पर्याय अ, डॉक्टर अनिल मेनन. डॉक्टर अनिल मेनन हे बघा पहिले स्पेस वॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे अंतराळवीर ठरलेले आहेत. प्रश्न महत्त्वाचा आहे. हे मल्याळी आहेत. मल्याळी आपल्या भारतीय वंशाचे आहेत. डॉक्टर अनिल मेनन. मोहिमेचे नाव काय होते? तर US स्पेस वॉक 96. US स्पेस वॉक 96 असं मोहिमेचं नाव होतं. अंतराळ मोहीम जर आपण पाहिली तर एक्सपिडिशन 75 होती. मोहिमेचा कालावधी हा 6 तास 27 मिनिटं एवढा होता. सोबत यांच्या कोण होत्या अंतराळवीर? तर जेसिका मीर. जेसिका मीर या सोबतच्या अंतराळवीर होत्या. एकूण स्पेसवॉक संख्या जर आपण पाहिली तर डॉक्टर अनिल मेनन यांचा पहिलाच स्पेसवॉक होता. त्यांच्यासोबत होत्या जेसिका मीर यांचा 6वा स्पेसवॉक होता. ISS वरील एकूण 281वा स्पेसवॉक होता. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असं त्याला आपलं म्हणतो, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक. तर मोहिमेचा उद्देश काय होता? ISSच्या स्टारबोर्ड 6 ट्रस सेगमेंटवरील 3B पॉवर चॅनेलवर नवीन आयरोसचा सोलर पॅनल बसवण्यासाठी पूर्वतयारी करणे आणि केबलिंग करणे हा मोहिमेचा उद्देश होता. डॉक्टर अनिल मेनन यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहिली तर जन्मस्थान हे मिनियापोलिस, अमेरिका या ठिकाणी त्यांचं जन्मस्थान आहे. मूळ भारतातील राज्य जर आपण पाहिलं तर केरळमधील पालघाट या ठिकाणचा त्यांचा मूळ राज्य आहे त्यांचं. नासाची अंतराळवीर म्हणून निवड केव्हा झाली होती? तर 2021ला त्याची निवड झाली होती. पूर्वीचे काम जर आपण पाहिले त्यांचे तर डॉक्टर व स्पेस एक्सचे माजी मेडिकल डायरेक्टर होते. कोण? तर डॉक्टर अनिल मेनन. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे हॅपिडा स्कायनेक्स. काय? हॅपिडा स्कायनेक्स या उडणाऱ्या कारीचे निर्माण कोणी केलेले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. अलीकडेच हॅपिडा स्कायनेक्स ही नावाची जी काही उडणारी कार आहे बघा तर तिची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे आणि यावर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर हॅपिडा स्कायनेक्स असं त्या उडणाऱ्या कारीचं नाव आहे, ज्याचे निर्माते आहेत पर्याय ब रवी टमटा. रवी टमटा असं त्यांचं नाव आहे. ज्यांनी ही कार निर्माण केलेलं आहे त्याचं नाव आहे हॅपिडा स्कायनेक्स. राज्य कोणतं आहे? उत्तराखंड त्यांचं राज्य आहे. गाव कोणतं आहे? तर काफली खान अल्मोडा. अल्मोडा जिल्ह्यातील काफली खान या ठिकाणी त्यांचं गाव आहे. वाहनाचे नाव काय आहे? हॅपिडा स्कायनेक्स प्रोटोटाईप. वाहनाचे नाव आहे हॅपिडा स्कायनेक्स प्रोटोटाईप. हे सिंगल सीटर इलेक्ट्रिक फ्लाइंग व्हेकल असून ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित प्रोटोटाईप आहे. अल्मोडा येथे या वाहनाची उड्डाण
आणि चाचणी यशस्वी झाल्याचं वृत्त हे विविध माध्यमांवर पसरलेलं आहे. डोंगराळ व दुर्गम भागातील प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने हे जे काही वाहन आहे तर ते विकसित करण्यात येत आहे. लक्षात ठेवायचं आहे, उड्डाण कुठे झालेलं तर उत्तराखंड या राज्यामध्ये झालेलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आहेत आणि त्यांनी देखील या प्रकल्प जो आहे बघा हा, तर त्या प्रकल्पाचे कौतुक देखील केलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लक्ष सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम पेज असेल या दोन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.